आता ते 6 विद्वानांचा सगळा पोशाख वगैरे बघून त्यांना तर ते समजून गेले की कोणतरी VIP लोक किंवा मोठे मोठे अधिकारी असतील. तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याची जी काही विनंती आहे ती त्यांच्यासमोर त्यांची इच्छा मांडली आणि त्या 6 विद्वानांनी त्यांना बोललं की तुम्ही नक्की आहात कोण. तर त्यांनी सांगितलं की मध्यरेवरून माझं नाव भूषण आहे, मला छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचं, मी त्यांच्यावर काव्य रचले. तर त्यांनी ते काव्य त्यांच्यासमोर वाचून दाखवलं आणि ते त्या सर्वांना 6 जणांना खूप आवडलं आणि त्यांनी त्यांना विनंती केली अजून एकदा म्हणा, अजून एकदा म्हणा अशी विनंती करत करत त्यांनी 18 वेळा काव्य त्यांच्यासमोर म्हणून दाखवलं. 18व्या वेळा 19व्या वेळा ज्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा विनंती केली त्यावेळी तो भूषण भडकला आणि तो म्हणाला की मला जर जे काही वाक्य किंवा काव्य जे काही ऐकवायचं आहे ते फक्त मी माझ्या महाराजांनाच ऐकवेन. आणि शेवटी मग त्यातून बाळाजी चिटणीस हे समोर आले ते 6 विद्वानांपैकी आणि त्यांनी सांगितलं अरे वेड्या, तू ज्यांना तू हे काव्य ऐकवतोस त्यांच्याचपैकी हे समोर जे असलेले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी खुश होऊन त्याला आपल्या स्वराज्याचं कविपद दिलं आणि राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत त्याला इथेच राहण्याची सोय करून दिली.